कैलास गोरंट्याल यांचा समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश। अखेर गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संजय केनेकर, भाजपचे जालना महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। गोरंट्याल यांच्यासह त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, त्यांचे पुत्र अक्षय गोरंट्याल तसेच काँग्रेस आणि ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। प्रवेश सोहळ्यासाठी गुरुवारी सकाळी जालना येथून गोरंट्याल समर्थकांचा 150 वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला होता। अपेक्षा नाही, केवळ पक्षाची सेवा करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आगामी काळात जालना महानगरपालिकेवर पहिला महापौर हा भाजपचाच होणार असल्याचे गोरंट्याल यावेळी म्हणाले। आणि निश्चित सांगतो की साहेब, आता येणारे दिवस स्थानिक स्वराज्याचे निवडणुकाचे दिवस आहे। माझे अंकल व्यंकटेश गोरंट्याल हे 1984 मध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेस। आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारे महानगरपालिका जी झाली त्यात भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीच होणार, असं मी तुम्हाला माझ्याकडून आश्वासन देतो। आपण आम्हाला प्रवेश केला, आमची काही मागणी नाही। आता आयुष्य जे राहिले 10-15 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार आहे त्याचं पालन तंतोतंत मी करणार आहे। आपला सर्वांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गोरंट्याल यांच्या या नव्या राजकीय खेळीमुळे आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे गणित बिघडवले आहे, हे मात्र नक्की। उदय न्यूजसाठी राजेंद्र गुले, जालना।